ठरलं तर मग मालिकेचा पुढील भाग. सायली घरी परतली, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पूर्णपणे मावळला होता. मधुभाऊंना त्यांचं हक्काचं घर परत मिळालं होतं, पण सायलीच्या मनात मात्र एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मधुभाऊ त्यांच्या हक्काच्या घरात गेले. खूप खुश होते ते. ती बोलता बोलता अचानक थांबली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आता त्या हॉस्पिटलच्या अनोळखी गार गाद्यांवर पुन्हा मला सायली अशी हाक कधी मारतील काय माहिती. ते सगळं पुन्हा कधी होईल काय माहीत. तिचा कंठ दाटून आला. तिच्या बोलण्यातील प्रत्येक शब्द तिच्या मनातील वेदना व्यक्त करत होता. सायलीच्या या अवस्थेने प्रतापलाही खूप दुःख झाले. त्याने पुढे येऊन तिला प्रेमाने समजावले, "अगं सायली, तुझी जी रूम आहे ना, तेवढंच तुझं सासर आहे. बाकी सगळं तुझं माहेर आहे आणि तुझ्या माहेरची माणसं तुझ्यासोबत आहेत." प्रतापच्या या शब्दांनी सायलीला आधार मिळाला. तिच्या डोळ्यांतील अश्रू थोडेसे थांबले आणि तिच्या चेहऱ्यावर एक हळूच स्मित उमटले. तिने कृतज्ञतेने प्रतापकडे पाहिले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अर्जुनच्या मनात वेगळंच वादळ उठलं होतं. त्याला एका सत्याचा शोध घ्यायचा होता. त्याने कुसुमला विचारले, "सायलीच्या लहानपणीचा फोटो आहे का तुमच्याकडे?" कुसुम गोंधळून गेली. "तुम्हाला कशाला पाहिजे सायलीच्या लहानपणीचा फोटो?" अर्जुन काहीही न बोलता जायला लागला, पण कुसुमला काहीतरी चुकीचं घडत असल्याचं जाणवलं. ती कातर होऊन म्हणाली, "अर्जुन सर, तुम्ही सगळे असले विचित्र प्रश्न विचारून माझ्या जीवाला घोर लावू नका." अर्जुन तिच्यासमोर थांबला आणि गंभीर आवाजात म्हणाला, "कुसुमताई, मला असं समजलं आहे की सायलीचे आई-वडील जिवंत आहेत." हे ऐकताच कुसुमला मोठा धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळ उभा राहिला. "काय? काय बोलताय तुम्ही हे?" तिचा आवाज पूर्णपणे हरवला होता. सत्याचा शोध घेणारा अर्जुन आणि भूतकाळात अडकलेली कुसुम, नात्यांच्या या गुंतागुंतीत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा ठरलं तर मग.